आमदार चंद्रकांत रघुवंशी चंदूदयासारखा माणूस यूपी बिहार मध्य प्रदेश मधून नंदुरबार मध्ये येऊन आमच्याच आदिवासी बांधवांच्या जमिनी बेकायदेशीररित्या व अवैधरित्या हडप करतो। आमच्या आदिवासी संघटनांना 3 पाठ असा जातीवाचक शब्दप्रयोग करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित करतो। आदिवासी लोकांनाच या नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशा पद्धतीची खुली धमकी देतो असा उपऱ्या माणूस या नंदुरबार जिल्ह्यामध्ये राहणार आणि आम्ही ज्यांचा जन्म या नंदुरबार जिल्ह्यात झालेला आहे, आमची जन्मभूमी ही, आमची कर्मभूमी ही, जल जंगल जमीनच्या रक्षणासाठी आम्ही कामं करतो, आंदोलन करतो। आमच्या एका युवकाची रस्त्यावरती चाकू खुपसून खुलेआम हत्या करण्यात येते, त्याचा विरोध आम्ही करतो म्हणून आमच्यावरती तुम्ही खोटे गुन्हे दाखल करता, आम्हाला अटक करता आणि पुन्हा वर्ण अशा पद्धतीने नंदुरबार जिल्हा हद्दपारची नोटीस तुम्ही पाठवता। वा रे वा, पोलिसांचा हा कसला न्याय आहे। पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांची ही कूटनीती आता आम्ही समजलेली आहे। एखादा IPS अधिकारी जेव्हा नेत्यांच्या इशाऱ्यावरती कामे करतो तेव्हा त्या IPS अधिकाऱ्याच्या वर्दीवरती, त्याच्या पदावरती, त्याच्या लायकीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतात। पोलिसांनी मला पोलीस कस्टडीत असताना अमानुषपणे मारहाण केली, हे प्रकरण दडपण्यासाठी हे मला अशा पद्धतीने असंवैधानिकरित्या नोटीस पाठवून माझ्यावरती दबाव आणत आहेत असं मी समजतो। या नोटीसला आम्ही कायदेशीररित्या उत्तर देऊच, परंतु हे नोटीस पाठवण्यामध्ये राजकीय सूड भावना आहे। राजकीय सूड भावनेने ही नोटीस आम्हाला यांनी पाठवलेली आहे। नोटिसीमध्ये आमच्या संघटनांना, सामाजिक कार्यकर्त्यांना तोडी असा चुकीचा शब्दप्रयोग करून आमच्या संघटनांचा यांनी अपमान केलेला आहे। ज्या क्रांतीवीर बिरसा मुंडांनी या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या क्रांतीवीर बिरसा मुंडाच्या नावाने आम्ही संघटना चालवतो, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही कामे करतो। त्या बिरसा मुंडाच्या संघटनाला तुम्ही तोडी म्हणता, नक्षलवादी, दहशतवादी, गुंडगिरी करणारी संघटना म्हणून त्याची अवहेलना करता, विटंबना करता, त्याचा दूषित प्रचार तुम्ही लोकांमध्ये गैरसमज पसरवता। तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे। तुम्ही आमच्या आदिवासींचाच अपमान करत नाही आहात, तर या देशाचा, या देशातील क्रांतीवीरांचा अपमान तुम्ही करत आहात। हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही। 11 जणांची संघटना म्हणून तुम्ही आमच्या संघटनेची टिंगलटवाडी करता। मग तुम्हाला हे 11 जण का भारी पडतात? तुम्हाला हे 11 जणांना तुम्ही कशाला घाबरायला पाहिजे? तुम्ही कायदेशीररित्या आमच्याशी लढायला पाहिजे। आमची कामं तुम्हाला भारी पडतात असं आम्हाला तुम्हाला म्हणायचं आहे। तुम्हाला माहित आहे ही संघटना नुसतं 11 जणांची नाही आहे, तर 11 लाख लोक याच्याशी जुळलेले आहे आणि या संघटनेचा मुखिया 506 वेळा उपोषण करणारा भारतातला एकमेव व्यक्ती आहे आणि तो लढत राहणार, ही गोष्ट तुमच्या लक्षात आलेली आहे। भारत देशाच्या क्रिकेट टीम मध्ये 11 जण नेतृत्व करतात, परंतु पूर्ण देशाला ते मॅच जिंकून देतात। आम्ही जर 11 जणांची जर टीम बनवून आमच्या समाजासाठी जर चांगलं काम करत असू तर तुम्हाला दुःख का लागतो? तुम्ही कोणत्याही पद्धतीने आमच्यावरती अशा पद्धतीने दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही आमचा हा संघर्ष सुरूच ठेवणार आहोत। आमचा आवाज तुम्ही दडपण्याचा कदापि प्रयत्न करायचा नाही। आम्ही खून, दरोडे, मर्डर सारखे गंभीर गुन्हे करत नाही, केले नाही। आम्ही चांगली सामाजिक कामं करतो। सट्टा, जुगार, मटका, दारू असे अवैध धंदे बंद करावेत म्हणून निवेदन देतो, आंदोलन करतो। तुमचे हप्ते बंद होतात म्हणून तुम्हाला दुःख लागतं का? म्हणून आम्हाला नोटिसा पाठवता। शाळा, अंगणवाडी, आरोग्य, शिक्षण, रस्ते असे प्रश्न उचलून आम्ही आंदोलन करतो। भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही बोलतो म्हणून तुम्ही अशा पद्धतीने आम्हाला नोटीस पाठवून आमचा हा लढा बंद करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात। पोलीस अधीक्षक श्रवण दत्त हे आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करून, अटक करून आपल्या पदाचा, वर्दीचा व कायद्याचा दुरुपयोग करत आहेत। त्या पोलीस अधीक्षकाचा आम्ही धिक्कारच करतो, परंतु या देशामध्ये सर्वसामान्य जनतेवरती
पोलीस अत्याचार करत आहेत, अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे पोलिसांवरती जनतेचा विश्वास आता उडत चाललेला आहे. जनतेचा पोलिसांवरचा विश्वासच राहिलेला नाही आहे. जी पोलीस यंत्रणा जनतेच्या रक्षणासाठी आहे, तीच यंत्रणा जेव्हा जनतेवरती अशा पद्धतीने एखाद्या राजकीय पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावरती जनतेवरती अत्याचार करते, तेव्हा कुठेतरी जनता ही पोलिसांच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरेल याची मला खात्री आहे. दिवसेंदिवस नंदुरबार जिल्ह्यामध्ये आमच्या आदिवासी लोकांवरती पोलिसांकडून अत्याचार सुरू आहे. सामाजिक कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करून त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचण्याचं चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली जात आहे. त्यांना बदनाम केलं जात आहे. यापूर्वीही आमच्या क्रांतिकारकांना यांनी बदनामच केलं. क्रांतीवीर कंट्या मामा बिल खाजा नाईक अशा काही बऱ्याच क्रांतीवीरांना यांनी गुंड लुटारू डाकू म्हणून यांनी उल्लेख केला. आताही जे समाजासाठी चांगलं काम करतात त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र श्रवण दत्त सारखे SP या नंदुरबार जिल्ह्यामध्ये करत आहेत. आपल्या पदाचा दुरुपयोग करत आहेत. म्हणून यांच्यावरती तर कारवाई झालीच पाहिजे. परंतु पोलिसांचा हा अत्याचार आता अति झालेला आहे. नंदुरबार पोलीस सामाजिक कार्यकर्त्यांवरती अति अत्याचार करत आहेत. म्हणून जनतेचा संयमाचा बांध आता फुटलेला आहे. म्हणून येणाऱ्या काही दिवसात नंदुरबार पोलिसांच्या विरोधामध्ये एक मोठं आंदोलन होईल. मोठं जेलभरो आंदोलन होईल. हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है, लड़ेंगे जीतेंगे.